नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजला बाही कशी जोडायची आणि ब्लाऊजची फिटिंग कशी करायची। तर बाहीच्या सेंटरला आपण खूण करून घेतलेली आहे आणि तो सेंटर आपण शोल्डरवर ठेवलेला आहे आणि आपण शोल्डरपासूनच बाही जोडायला सुरुवात करणार आहोत। अशा प्रकारे जर बाही जोडली तर ती परफेक्ट बसते आणि मागची किंवा पुढची बाजू बाहीची जास्त होत नाही। आता जोडून झाल्याच्या नंतर पलटी करून आपण पुन्हा दुसरी टिप मारून घेणार आहोत। आपण ब्लाऊजला बाही जोडताना 2 टिपा मारत असतो, त्यामुळं दुसरी टिप लगेच मारून घेतोय। शोल्डरपर्यंत आल्याच्या नंतर आता राहिलेली अर्धी बाही, मागची साईडची राहिलेली अर्धी बाही आता आपण जोडून घेतोय। त्यासाठी थोडी थोडी करून आपण बाही जोडतोय, कारण बाही आणि मोंड्याची कटिंग ही राऊंडमध्ये असते आणि त्यामुळं ती थोडं थोडं पकडूनच आपल्याला टीप मारावी लागते। बाहीला जास्त ओढायचं नाही, ताणायचं नाही, कारण तसं केलं तर मग बाही फिनिशिंगमध्ये बसत नाही। आत्ता आपण लगेच दुसरी टीप मारून घेतोय, पुन्हा आपण शोल्डरपर्यंतच जातोय टीप मारायला। झाली बाही जोडून। आता आपण पाहू बाहीची फिनिशिंग, पहा किती छान आलेली आहे। तर आता आपण बाहीची फिटिंग पाहणार आहोत। आता बाहीची फिटिंग करताना आपण कव्हर टिप मारून घेतोय। कव्हर टिप मारल्यामुळं काय होतं की जे कपड्याचे धागे वगैरे निघतात ते धागे निघत नाहीत, ते पॅक होतात आणि ब्लाऊजला छान फिनिशिंग येते। ही कव्हर टिप आपण बाहेरच्या साईडनी कडेकडेने टिप मारून घेतोय। टिप मारून झाल्याच्या नंतर आपण थोडासा जे बाहेर धागे आलेले असतात ब्लाऊजच्या कपड्याचे ते कट करून घेऊ आणि ब्लाऊज उलटा करून घेणार आहोत। कट केल्याच्या नंतर उलटा केल्याच्या नंतर आपण थोडंसं फिनिशिंगसाठी याच्यावरती नखाने दाब देऊन घ्यायचा, असा बोटाने। नख मारल्याच्या नंतर अगदी फिनिशिंग छान येते। आपण फिटिंगची लाईन मारून ठेवलेली आहे, त्याच्या बाहेरून आपण टीप घेतोय, कारण आपल्याला फिटिंगसाठी 3 किंवा 4 आपण लाईन मारत असतो। 3-4 लाईन मारल्या तर पुन्हा ब्लाऊजमध्ये फिटिंगचा काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला त्या एकात दुसरी लाईन आपल्याला उसवता येते। ब्लाऊज जर फिट झालं तर आपण एक लाईन आतल्या साईडची काढून आपण पुन्हा ब्लाऊज आपलं सैल करू शकतो। प्रत्येकी दोन्ही साईडने 3 किंवा 4 टिपा आपण मारून घेतोय। पहा आपली फिटिंग झालेली आहे। तर ब्लाऊजचं लुक कसं दिसते ते पाहू आपण। एकदम फिनिशिंगमध्ये ब्लाऊज आपलं तयार झालेलं आहे। आपण याला हुक लावून घेऊत, म्हणजे आपलं ब्लाऊज तयार होईल। पहा किती छान फिनिशिंग आलेली आहे, अगदी कुठं कमी नाही जास्त नाही। पप पण छान आलेला आहे कटोरीचा, आणि ही कटोरी मी प्रिन्स कट कटोरी घेतलेली आहे, कारण अशी कटोरी घेतली तर जे कटोरीला जास्तीचे टोक येतं तर ते टोक या ठिकाणी येत नाही। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।
भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.